मूड बोलतात त्याला, मूड असते असते खाण्याची. नमस्कार मित्रांनो, कसे काय सगळे बरे आहेत ना? तर पुन्हा एकदा आम्ही आलोय कोकणात. काल स्वप्नात, आज कोकणात. तर आता आम्ही आलो शेतावरती. आपली भात लावणी चालू आहे. तर आता भात लावणी आपण फोडी करायला आलेलो. फोडी झाल्यानंतरला आता परत एकदा आलोय शेती लावायला, भात शेती. तर आता आपण दाखवणार आहोत. आपल्या इकडे नांगर आहेत. हे बघा आपले 2 नांगर. इकडे अण्णाने धरलाय, तिकडे मामाने धरलं नाही. आणि एका शेताचे चिखल झाले. तिकडे आत्या आहे आणि तिकडे बघा आव्हान खणत आहेत. आव्हान खणं दाखवणार तुम्हाला. दोरी बांधले नाही, बैल पळतो म्हणून. बघा आता पूर्ण चिखल केले जातात. तिथं भात लावायचं आपल्याला आणि इकडे बांधावरती चिखल टाकायचं. कारण ते नाचणी बिचणी लावू ना, म्हणून त्यासाठी चिखल टाकतात. ते चिखल टाकायचं मस्त. हां असं आव्हान खणतायत. असं आव्हान खणायला लागतं. झाड आहे. अजय आवाज चालतं. माणसं आहेत एकदम मस्त आहे. हो हो हो. असे आव्हान बघा, हिला मूठ बोलतात. मूठ हा नाही लवकर या. पंढरपूरमध्ये जिल्हा सोलापूर लागतं त्याला. हो गाव सोलापूर नाही, जिल्हा सोलापूर. पण पंढरपूर पासून त्याचं मूड बोलतात त्याला, मूड असते असते खाण्याची. हे बघा असं. नंतर आपण भात लावायचं आहे. असं सवयचे जण पटापट करतात. आजी बघा पटापट करते. एका बोटात न घालता येईल. इकडे आपले मामा आहेत. फुकण्या खाते शेतावरती मस्त नांगरी. आणि इकडे आपण डॉगेश भाई. तिथेच माणसं. इकडे अण्णा बसले, तिकडे बाबा आहेत, तिकडे आत्या, तिकडे आपले दोन नांगर आहेत. आणि इकडे ही काकी, तिकडे मामा, इकडे आत्या, इकडे आजी आहे. असे एकत्र येऊन काम पटापट होतं. तर आता हा भात लावायला घ्यायचा, हा चोंडा. हे आजी बघ काना बोलताय.
गाणं लावत भात लावल्यावरती ना शेतीची कामं लवकर पण होतात, भात पण लावून लवकर होतं. जसे आज जे गाणं बोलते आपल्याला कसं जे पहिले जुनी लोक होते ते गाणं बोलत भात लावायचे. गुडघ्या गुडघ्या चिखलातून भात लाविते. हा नंतरला भात लावायला जेव्हा घेऊ ना तेव्हा गाणं बोलणार आहोत. तर आता न्याहारी करणार आहोत नाश्ता. घावणे आता घावणे बघा कोकणातला आवडता खाणं म्हणजे घावणे. चाय कोरी चाय हा बघा घावण्याशिवाय आपलं जात नाही. मस्त आता घावणे बिगणे खाऊन चहा बी पिऊन मस्त आता हा सोंडा लावायला घ्यायचा आपल्याला. सकाळची न्याहारी हा आजूबाजूचा निसर्ग पावसाची सुरुवात झाली मस्तपैकी. मगाशी थोडा ऊन होता, आता पावसाची सुरुवात झाली आहे आणि मस्त असा पाऊस पडतोय. पावसाची मजा घेऊया आता आपण. बघा अशी उडवायला लागतात जिथे जिथे आपल्याला लावायचे तिथे. आता आपण आता भात लावायचा हा. आता इकडे भात लावायला घ्यायचा आहे आपल्याला. आता इकडे मोठ सगळीकडे टाकायच्या पसरवायच्या नंतर आपल्याला लावायला बरं पडणार. आता मग भात घेऊया लावायला भात लावायला. बाकीचे आव्हान खणतायत इकडे आणि हा चला आता मी पण भात लावायला घेतोय. बघूया आता मला येतो भात लावताना वगैरे येतो. मला सगळे कामं येतात शेतातले. तर आपण बघूया थोडेफार आपण शेती लावूया. आपण भात लावायचं काम करूया. आता चिखल झालेली आहे. आता इकडून भात लावायची सुरुवात करतो. भात लावायची म्हणजे कोकणात आल्यावरती ही कामं आलीच पाहिजे आणि आपण तर कोकणात राहतो. ह्या गोष्टी सगळ्या आल्या पाहिजे आणि येणारी पिढी म्हणजे आपल्या येणाऱ्या पिढीला पण समजलं पाहिजे. हे बघा अशी काडी लावतात. 3-4 काड्या घ्यायच्या आणि लावायच्या. मध्ये मध्ये गॅप ठेवायचा असतो. बघू शकता तुम्ही. आणि आजी बाजूला माझ्या आहे ती कशी लावते बघा. त्यांना तर ही सवयच आहे. आणि आपण कसं कधीतरी लावणार. आता मी मुंबईला आल्यापासून भरपूर वर्षानंतरला गेलो गावाला. गेल्या वर्षी गेलेलो आणि ह्यावर्षी बाकी मधल्या वर्षी जरा 5-6 वर्ष गेलोच नव्हतो. पण आता ह्या 2 वर्ष मला भात लावायला शेतीची मजा घ्यायला भेटली. कारण शेतीची कामं येतात मला, सगळी कामं येतात, करू शकतो. आता इकडे जेव्हा नांगरून जेव्हा चिखल होते चिखलीनंतरला मग तो बघा बांधावरती चिखल ठेवला जातो. आता हा जेवढा बांध आहे शेताच्या साईडने सगळे बांध आहे ना त्या बांधावरती पहिला चिखल ठेवतात. चिखल ठेवल्यानंतरला मग आपली ही कामं करायची, भात लावायची. आता इकडे या साईडला माझ्या साईडला एक आत्या आहे, इकडे आजी आहे. आणि आता बघा नांगर आता त्या शेतात गेला. त्या शेतात नांगरून झाल्यानंतरला मग आम्ही असं लावत जाणार भात. तसं केलं जातं. पाटणं जेव्हा नांगर फिरतो त्यानंतर पाटणं लेडीज लोक आपण जे काय असतील ते माणसं भात लावतात आणि शेतीची कामं लवकर होतात त्यामुळे. तर आम्हाला तरी पण 2 दिवस जाणार आहेत ही भात लावायला. तर बघूया किती वेळ जातो आहे आम्हाला. मस्त वाटतं एकदम चिखलामध्ये. खत असा खत टाकायला लागतो पहिला. चिखल हे झालं मग नंतरला भात लावणी करायची. खत लावून झाल्यानंतरला मग चिखल होते. मग या बघा आपले 2-2 नांगर आहेत. 2-2 नांगराचे चिखल होणार पटकन आणि नंतरला मग भात लावायला घेणार.
आपल्या इकडं पब्लिक लय आहे, बायका मंडळी भरपूर आहेत, आत्या आजी बिजी काकी वगैरे सगळे आहेत. तर त्या दाढीचं आव्हान आता सगळं संपायला आलं आहे. आता आपण पटापट करूया. चला आता मी धरतोय नांगर. जरा त्या दिवशी फोडीला आलो त्या दिवशी धरलेला थोडा, आणि आता बघूया. चिखलीला तेवढा हे नाही लागत, दम लागत नाही, कारण फोडीला कसा जमीन आपली कडक असते. पहिल्यांदा आपण जमीन उकरतो त्यावेळेला लय जोर लावावा लागतो भात हे करायला, शेती उकरायला. तर आता कसं बैलांना पण इझी पडतो, कारण ऑलरेडी झालेली असते आपली फोड. तर फक्त चिखलीसाठी नॉर्मल आपलं नांगर धरतो. तसं आता मी आपल्याला जेवढं जमते तेवढं जमूया, कारण मला सवय नाही. कारण खूप दिवसानंतरला आपण नांगर धरल्यावरती थोडंसं हे वाटतं, आणि मी आधी काय धरला नव्हता, आणि आता शिकलो मी पण नांगर धरायला. तर पाटणं अण्णांच्या पाटणं हे आता आहेत, पुढे आहेत ते अण्णा आहेत. मी आता मागणं थोडं आस्ते धरणार आहे. जेमतेम थोडंसं हातभार लागेल. तर बरं वाटतं नांगर धरायला पण नांगर पण धरता आलं पाहिजे, कारण जे नांगराची जी फाल असते ती पाटी ते उकरते ती, कारण ते बैलांच्या पायाला सांभाळावी लागते चांगली. कारण बैल चालत असताना ते कोणत्या दिशेने फिरते त्या हिशोबाने आपल्याला बघावं लागतं, कारण त्यांच्या पायाजवळ पण जाते. त्या हिशोबाने आपल्याला नांगर धरावा लागतो. कारण हे पण बैलांची काळजी घेऊनच सगळं करायला पाहिजे. कारण मध्ये बघा इथे मध्ये दगड आहे, दगडाच्या इथे बघा थोडंसं त्रास होतो बैलांना वगैरे चालायला वगैरे. हे आता मूठ घेऊन मी जातो आहे दुसऱ्या क्षेत्रात टाकायला, कारण तिथे चिखल झाले तिथे टाकायची, मध्ये टाकायचं राहायची. कारण नंतरला भात लावायला घेतल्यानंतर मग तिकडून मध्ये टाकल्यानंतर बरं पडतं, एक घ्यायला तिकडे लावायला बरं पडतं भात. आता मी थोडंसं टाकणार आहे मूठ, कारण आता तो शेताची चिखल झालं आहे, त्या चिखल झाल्यानंतरला आता ते भात लावायला घेतील, तोपर्यंत मी टाकून ठेवतो जरासे. फोपणीस खायला फोपणीस मस्त शेतामध्ये फोपणीस खातो. आता केशीतून आणलेला आहे फोपणीस पहिलीकडून. आंबटगोड फोपणीस तर सगळ्यांना माहिती आहे, गणपतीला बघा. अरे मस्त खतरनाक. आज पाऊस जरा कमी आहे, आणि पाऊस असल्यावरती कसं अजून मजा येते भात बीत लावायला. पण आज पाऊस कमी आहे असल्यामुळं जरा लावणे पण जरा मंदावले. तर ऊन पडलं थोडंसं. पाणी तसं आहे, आपला ओढा आहे इथे, पर्याचं पाण्याने शेती लागते. एवढा पाणी असलं तरी बस झाला. आता बघा बाकीची शेती अजून बाकी आहे, आपली भात बीत लावायचं बाकी. तर आता नांगर फिरेल नंतरला मग भात लावू. आता इकडे तिकडे नांगर आहे त्या साईडला, नांगर आपण धरू.
2-3 शेतं करून नंतरला मग जेवायला घरी जाऊ. तर गुरं सुटली, बैल आपली ते जातील खाय पियाला मस्तपैकी वाड्यामध्ये. तर मित्रांनो, अशी कोकणात भात लावणी केली जाते. भात बीत कसं लावतात तुम्हाला सगळं दाखवलं आहे. नांगर कसे धरतात, मी पण नांगर धरला. आपल्याला तेवढे नांगर धरता येत नाही, तरी पण आपण प्रयत्न करायचा. प्रयत्न केल्यावरती सगळं यश येतो. जेमतेम येतं मला बहुतेक नांगर धरता येतो, पण थोडंसं कसं सवय नसल्यामुळे आपल्याला तेवढं जमत नाही. तर असं भातबीत लावायला भेटलं चांगलं. आणि थोडं अजून बाकी आहे, उद्याचे थोडंसं बाकी आहे. तर आता मी आजच्या दिवशी एवढं काम केलं. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि इथेही व्हिडिओ स्टॉप करतो मी. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असं सहकार्य करत राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. चला, बाय बाय.